नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। आज एक शेतकऱ्याच्या संबंधित नवीन पिकाची माहिती आपण घेऊन येणार आहोत। सह्याद्री म्हणजे महाबळेश्वरमध्ये ती पिकवली जाणारी ती काही स्ट्रॉबेरी आहे, ती स्ट्रॉबेरी आता नंदुरबारमध्ये सुद्धा दिसणार आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना हे यशस्वी पीक उभारलं आहे। तर महाबळेश्वरातील पीक सातपुड्यातही यशस्वी 20 हेक्टरवर 1 कोटीचं उत्पादन स्ट्रॉबेरीचं मिळवलेलं आहे तिथल्या शेतकऱ्यांना। महाराष्ट्रात महाबळेश्वर परिसरात डोंगराळ भागात हिरव्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते, तिथूनच ही स्ट्रॉबेरी राज्यभर विक्री केली जाते। या ठिकाणचे वातावरण आणि जमीन ही नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात सारखेच आहे। तोरणामाळसह थंड हवेचे ठिकाण असलेल्या भागात हे उत्पादन घेतले जाते। डाव परिसरातील पोषक हवामान, कृषी विभागाची मिळालेली जोड यामुळे शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहे। जवळपास 20 हेक्टर क्षेत्रावर शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करीत आहे। उत्पादित स्ट्रॉबेरी नंदुरबारसह सुरतच्या मार्केटमध्ये विक्री केली जाते। सातपुड्याच्या पर्वतरांगेत थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे स्ट्रॉबेरी तिथं पीक बहरलं आहे। लागवडीचा काळ स्ट्रॉबेरीची ऑक्टोबर महिन्यात लागवड होते व फेब्रुवारी महिन्यापासून उत्पादन सुरू होते। सुमारे 5.5 महिन्याचे हे पीक असून रासायनिक, सेंद्रिय खत, कीटकनाशके यांना लागतात। तालुका जिल्हा कृषी विभागातर्फे लागवडपासून ते व्यवस्थापनापर्यंत उत्पन्न येईपर्यंत शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यात येते। मागील वर्षी डाम परिसरातील 17 हेक्टर क्षेत्रावर 92 शेतकऱ्यांनी आपल्याकडे ते 1 एकरपर्यंतच्या शेतीत स्ट्रॉबेरी फुलवली आहे। स्ट्रॉबेरीला स्थानिक व्यापाऱ्याकडून 120 रुपये ते 150 रुपये प्रति किलो भाव देण्यात आलेला आहे। नंदुरबार, दोराडाईचा, साक्री मध्य प्रदेश राज्यातील खेतिया, गुजरातमधील निझर येथील व्यापारी डाम परिसरातील स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी येत आहे। शेतकरी 200 ग्राम, 250 ग्राम, 500 ग्राम व 1 किलो पाऊच पॅकिंग करून व्यापाऱ्याला विक्री करतात, तर काही शेतकरी सुरत येथील मार्केटला नेत असल्यामुळे अधिक 2 पैसे मिळतात। आता पाहू स्ट्रॉबेरी शेतीला शासनाकडून अनुदान कशा प्रकारे मिळते। स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाची निधी आयोगामार्फत एकरी 40,000 रुपये अनुदान देण्यात येत आहे। यातून रोपाची खरेदी, ठिबक सिंचन साहित्य, औषधी, खते इत्यादीसाठी हा निधी वापरण्यात यावा असं सरकारचं म्हणणे आहे। नवीन पिकाकडे वाढला कल एकरी 3 ते 4 टन उत्पादन येऊ शकते। नंदुरबार परिसरातील व्यापारी स्ट्रॉबेरी खरेदी करतात, किमान 300-150 रुपयाच्या पुढे भाव मिळतो अपेक्षित आहे। स्ट्रॉबेरी शेतीसाठी कृषी विभाग मार्गदर्शन मिळते, यामुळे शेतकरी या शेतीकडे वळत आहेत। त्या शेतीला फुलस्टॉप देऊया आणि पुन्हा भेटूया नवीन विषयाच्या माध्यमातून।